नागपुर में फर्जी शिक्षक नियुक्ति और सालार्थ आईडी घोटाले का बड़ा खुलासा हुआ है। इस मामले में बनावट दस्तावेजों के जरिए सरकारी धन की हेराफेरी किए जाने का आरोप है। पुलिस ने कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि अब तक कुल 17 आरोपी गिरफ्तार हो चुके हैं। मामले की जांच जारी है और आगे और भी गिरफ्तारियां होने की संभावना जताई जा रही है। आपल्याकडे सदर पोलीस स्टेशनला शालेय विभागातील घोटाळ्या संदर्भात मे महिन्यामध्ये 2025 गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला काही आरोपीच्या घरातील घरझडतीमध्ये काही बनावट कागदपत्र मिळून आली होती। त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण पुढे तपास सुरू होता। त्या तपासामध्ये अद्यापर्यंत आपण एकूण 17 आरोपी अटक केले आहेत। प्राथमिक दोषारोप पत्र देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असताना या मुख्य आरोपीच्या घरामध्ये जे बोगस कागदपत्रे मिळाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणातील 2 शिक्षक आहेत, दिनेश कुमार कटरे आणि रुपाली रहांगडाले यांचे देखील बनावट कागदपत्र त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आले होते। त्याच्या संबंधाने आपण तपास करत असताना शालेय विभागातील वेगवेगळ्या कार्यालयांमधून त्यांची माहिती प्राप्त केली असता एकंदरीत तपासामध्ये असं दिसून आलं की यांनी त्यांचे बनावट कागदपत्र सादर करून प्रस्ताव दाखल केले आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी नियुक्ती प्राप्त केलेली आहे। त्याच्यावरून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं होतं। त्याच्या संदर्भात त्यांनी सेशन कोर्ट, हायकोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी जामिनाकरता अर्ज केले, परंतु त्यांचे जामीन अर्ज आपण आपल्याकडे असलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे नाकारण्यात आले होते। यातील 3रा आरोपी आहे ज्यांचं नाव भाऊराव मधुकर मालदे आहे। हे त्या सिद्धार्थ हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतात। तर या 2 शिक्षकांच्या बोगस प्रस्तावाच्या आधारे जी नियुक्ती झाली होती त्याच प्रस्तावाच्या आधारे त्यांना पुढे शालार्थ आयडी मिळवण्याकरता त्यांनी उपसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्या सहीने प्रस्ताव पाठवल्याने त्यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे। अशा पद्धतीने तिन्ही आरोपींच्या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्हा गोंदिया ठाणेगाव येथून अटक करण्यात आले। न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून पुढील 2 दिवसाकरता पोलीस कस्टडी मिळाली असून त्याच्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अनेक इतर शिक्षक विभागातील वेगवेगळे पदावरील अधिकारी किंवा वेगवेगळ्या संस्थांमधील शिक्षक व संस्थाचालक यांचा देखील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने देखील आपण अधिक तपास करत आहोत। संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, आमच्या विभाग रिजनचे श्री दाभाडे सर, डीसीपी झा सर व एसीपी सुहास जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या पोलीस ठाण्याकडील टीम PSI संतोष शिरडोळे, पोलीस हवालदार सुनील राऊत व पोलीस हवालदार प्रलेश कापसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे।